जय श्रीराम मित्रांनो. एक असा खेळ असतो ज्यावेळेस तुमच्यावर दुःख असेल ना त्यावेळेस तुमच्याकडे कुणीच येणार नाही, आणि ज्यावेळेस सुख असेल ना त्यावेळेस तुमच्याकडे भरपूर लोक येतात. एक नीतीची खेळ असा की तुम्ही दुःखात असताना कुणालाही गरज नाही पडलेली तुमची, पण ज्यावेळेस तुम्ही सुखात असता त्यावेळेस तुम्हाला फोन येतील भरपूर त्यांना टाईम नाही भेटला तरी भेटा येतील तुम्हाला. का हो हे असं खेळ कशामुळे असते ती? असे खेळ नाही खेळायला पाहिजे माणसांनी. प्रत्येकावर टाईम येते, प्रत्येकाचे टाईम चढ उतार जीवनात येतो जातो, मला हे नाही म्हणायचं, पण माणसाची नेत का असं असेल? त्याच्याकडे दौलत असेल त्याच्याकडे पळायचं, त्याच्याकडे दौलत नसेल त्याच्या जवळून चालला तरी बघायचं नाही. लोक का असं करतात? नका रे मित्रांनो, असं नका करू. कारण की आपण सगळ्यांचे दिवस सारखे नसतात. थोडा विचार करून चला. प्रत्येकांचे दिवस बदलत असतात आणि टाईम येईल तसं राहायचं असतं. जाऊ द्या, आज ना उद्या टाईम निघून जात असते सगळ्यांचे. तेच दुःख तेच बोलणं बरोबर नाही हो. घ्या सगळ्यांना सांभाळून. लई तुमच्याकडे आता दौलत असेल एखाद्या गोरगरिबाला सहकार्य करीत वरती घ्या, कारण की आपण येताना काहीच आणलेलं नाही आणि जाताना पण काहीच देणार नाही. जो दान धर्म संघ येतो ना त्या ठिकाणी तुम्ही संकटात पडतात, त्यावेळेस तुमचं वय होतं, त्या टायमाला तुमचं दान धर्म तुमच्या कामाला येतं. एखाद्या मुख्य चित्रापाला तुम्ही जर अन्न घातलं असलं, एखाद्या लांगड्या पांगड्याला जर अन्न घातलं असलं, एखाद्या गोरगरिबाला काही सहकार्य केलं असलं, तेच तुमच्या त्या टायमाला कामाला येणार आहे. लक्षात ठेवा. मग किती पैसे कमावा, माझं करून काही संगण येत नाही माणूस. हजारो लोक दिंडी येतात, त्या दिंडीमध्ये लोकांना दानधर्म करतात, वाटतात. असं जर सगळ्यांनी विचार जर केला, जो गोरगरीब आहे त्याला सहकार्य केलं, कोण नाही तो मोठा होणार. हे पैसे म्हणजे काय आहे? कागद आहेत रे बाबा. नाही, हे कागद कधी वारे निवडून जातील ना ते सांगता येणार नाही. त्यावेळेस आपण एकटेच राहतो. नंतर आपल्याला कळतं आपण पाठीमागं काय केलं आहे आणि आता आपण काय करतोय. कुणी नाही रे कोणाचं. तसं जगात एक विचार करून चला, कोणीच नाही कोणाचं. तुमच्याकडे पैसे तोपर्यंत तुम्हाला जवळ करतात लोक. ज्यावेळेस तुमच्याकडे पैसे नाहीत त्यावेळेस तुमच्या घरचे सुद्धा तुम्हाला ओळखणार नाहीत, आणि त्यांच्यासाठी तुम्ही आज एखाद्याला वडापावसुद्धा चाललेला नसतो. का तर माझे लेकरं बाळांना घरी द्यायचे, हे घ्यायचे ते घ्यायचे, ही गाडी घ्यायची ती गाडी घ्यायची. तुमच्याच तुम्ही घमंडात गेलेले असतात. ज्यावेळेस आपण एकटं बसतो ना त्यावेळेस आपल्याला कळतं आपण इथून पाठीमाग काय केलं. सगळे टोटल कर्माचे फळं आपल्याला इथं जागेवरच फेडायचे, नंतर वरती जायचं आहे. त्याच्यामुळं कर्म चांगले करा आणि व्यवस्थित चला. दान धर्म सोडू नका. किती काही केलं, तुम्ही करोडपती असू द्या, कधी वेळ पलटन ना ते सांगता येणार नाही. त्याच्यामुळं फक्त दान धर्म करीत चला, गोरगरिबांना सहकार्य करीत चला. हेच तुमच्या संग येणार आहे, बाकी दुसरं काही संग येणार नाही आहे. हे लक्षात ठेवा. तुमचा पैसा किती तुमच्याकडं गाड्या करोडपती तुम्ही बंगले असू द्या, तुमच्याकडं काहीच तुमच्या संग येणार नाही. आणि होता येईल तेवढी आईवडिलांची सेवा करा, कारण की परत आपल्याला तोच टाईम आहे. ज्यावेळेस आपल्या त्यांच्या वयात आपण जातो ना त्यावेळेस आपल्याला तोच टाईम, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस विसरू नका आपण काय कर्म केलेले पाठीमागं ना, नंतर आपलं हे फेडायची कसं काय वेळ आली. ज्यावेळेस त्रास होईल ना त्यावेळेस फक्त थोडं 10-20 वर्ष पाठीमागं जाऊन बघायचं, 5 वर्षे 10 वर्षे आपण बी हेच हाल केलेले आहेत आपल्या आईवडिलांची. मग आपले का नाही होणार? बाबांनो, या जगात काहीच नाही आहे. माझं करू नका. ही जमीन आहे ना ती सुद्धा आपली नाही आहे. ती सुद्धा एक दिवस काय म्हणते माहिती आहे का?
हे सगळे मी आत्तापर्यंत तुझ्या पिढ्या यातच घातल्यात आणि तुला पण त्यातच यायचं आहे. आणि मग कशाला माझं माझं करता, कशाला भांडणं त्यांना करता. गोड गुलाबीने चला मस्तपैकी परपंच सुखात करा. हाही तेवढ्यात सुख माना. लय हाव करू नका, ह्याचं त्याचं घेतलं पाहिजे, ह्याचं मुंडकं मोडलं पाहिजे, त्याचं मुंडकं मोडलं पाहिजे, हे कधीच करू नका. कारण की हे जीवनात काहीही संघ येत नाही. पाप इथं फेडायचे आपल्याला. तुम्ही केलेलं कोणासाठी असतं? लेकराबाळामुळं, बायका पोरामुळं. तेच तुम्हाला उद्या ओळखतात का तुमच्या पापात सहभागी आहेत का? नाही ना. मग कशाला पाप करता मारायला? करूच नका हे पाप. मस्तपैकी आपलं जीवन जगा, मस्त सुखी राहा आणि हाही तेवढ्या सुख माना. लोकांचं मुंडकं बनण्यापेक्षा लोक एखादं रस्त्यावर बसलेले कशामुळे बसले, त्याला काही प्रॉब्लेम असेल तर त्याला सहकार्य करा. अहो कितीतरी शेतकरी आहेत आज, पेरणीला पैसे नाहीत, लोकांचं कर्ज झालेलं आहे, त्याच्यामुळं आत्महत्या केलेल्या आहेत बऱ्याच लोकांनी. अहो त्यांना काही दानधर्म करा, तुमची निवड असले त्यांचं कर्ज फेडा. तुमचं कसं काय चांगलं होत नाही बघू आपण. 1 तळाचा बंगला झाला ना, 2 तळाचा बंगला होईल तुमचा. 1 गाडी असेल तर 2 गाड्या होतात तुमच्या. फक्त पुण्य करीत चाला. हे आपण केलं, हे वायाला जात नसतं कधीच, लक्षात ठेवा. हे कधी ना कधी आपल्याला कामाला येत असतं. तोपर्यंत तुम्ही जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हाला ते दिसून जाईल. आपण कर्म चांगले केले म्हणून आपलं हे चांगलं झालं. जय श्रीराम, जय भगवान पाटील. चला लक्ष असू द्या.